मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर आणि तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा चॅनल, ज्यामधून आम्ही लघु आणि मध्यम उद्योजक, कुटुंब आणि परिवारांसाठी, लहान मुलांसाठी काही वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो. उद्देश हाच आहे की तुमचं जीवन अधिकाधिक सोपं व्हावं, सुकर व्हावं. मित्रांनो, आजचा जो हा विषय आहे हा थोडासा आपल्या सगळ्यांशी उद्या येणारी समस्या म्हणून निगडीत आहे, म्हणून मी करतोय. मित्रांनो, आम्ही रिलेशनशिप्सवर भरपूर प्रोग्राम्स करत असतो, बरेच त्यावर काम करत असतो आणि विविध ठिकाणी फिरत असताना मला जी उद्या येणारी आपल्या समाजासमोरची समस्या दिसते त्याविषयी मला बोलायचं. आणि ती समस्या म्हणजे आजचेच वाढत चाललेले घटस्फोट किंवा रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स. मध्यंतरी काही कारणानिमित्त मी फॅमिली कोर्टामध्ये गेलो होतो आणि त्या फॅमिली कोर्टामध्ये जो बाहेर बसलेला, जो दरवाजाच्या तिथे जो आवाज देणारा व्यक्ती असतो ना, त्याच्याशी सहज गप्पा मारत असताना तो म्हणाला, सर, आजकाल डिव्होर्सचं प्रमाण खूप वाढलंय आपल्याकडे. पूर्वी दिवसभरामध्ये एखादी केस असायची, आता 5-5, 6-6 आहेत. आणि मग जाऊन सहज गुगलवर चेक केलं तर गुगलवर वाढलेलं प्रमाण त्याचं मी जे पाहिलं त्यावेळेस घटस्फोटाचं प्रमाण हा भारतामध्ये फार मोठा इश्यू नव्हता. 1% होतं ते फक्त. नाव इट हॅज इन्क्रीज टू 7%. हे अलार्मिंग आहे मित्रांनो. आणि मग सहज आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समधून आलेले अनुभव त्याला पडताळून पाहायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की रिलेशनशिप हा खरंच खूप मोठा इश्यू होत चाललेला आहे. आणि आज कदाचित आपण त्याला समस्या म्हणून बघत नसू तर उद्या भेडसावणारा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आज 35 नंतरही न लग्न झालेली मुलं मुली बघायला मिळतात, किंवा डिव्होर्स झालेले आहेत, सिंगल पॅरेंट आहेत, त्यांच्यासोबत एकाच आई किंवा वडिलांसोबत राहणारी मुलं किंवा मुली, छोटी मुलं त्यांच्यासोबत असतात. हे त्या पूर्वीच्या अनुभवातून लग्न करायचं नाही म्हणून ठरवतात, किंवा वरचेवर एवढे रिजिड होत जातात की त्यांचं लग्न पुढे होणं दुराभास्त होऊन जातं. आई वडील सुद्धा प्रयत्न करून थकलेले असतात, किंवा त्यांच्यामध्ये आणि मुलांमध्ये तेवढी दरी निर्माण झालेली असते की ते बोलूच शकत नाही. त्यामुळे हा हा प्रकार, आणि ज्याला आपण सुशिक्षित एरिया म्हणू, तिथे जास्त वाढत चाललंय. मला असं वाटतं, मी मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं, आय डोंट वॉन्ट टू म्हणजे मला याला क्लेम नाही करायचं, पण मी आपल्याकडचं सगळ्यात जास्त डिव्होर्सच्या केसेस फाईल होणारं गाव पुणे आहे असं ऐकलेलं आहे. आणि दॅट कुड बी ट्रू. मित्रांनो, लक्षात घ्या, ही वेळ का आली आता? तर आपण कुठेतरी फॅमिली व्हॅल्यूज पासून दूर जात चाललेलो आहोत. कुठेतरी आपण फॅमिली हा कॉन्सेप्ट, जो भारतीयत्वाचं मूळ आहे, ते विसरत चाललेलो आहोत. कुठेतरी आपण आपलं सामाजिक भान विसरत चाललेलो आहोत. आपण सगळ्या गोष्टीला पटकन ओके होत चाललेलो आहोत, आणि डिव्होर्स ही पण त्यातलीच एक गोष्ट, त्याला पण ओके होत चाललेलो आहोत. व्यसनाधीन होणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे मित्रांनो. त्यामुळे उशिरा लग्न होण्याचं प्रमाण वाढलंय, किंवा डिव्होर्सचं पण प्रमाण वाढलेलं आहे. आजकाल मुली सुद्धा व्यसनाधीन होत चाललेल्या आहेत, आणि ह्याच्याकडे पण आपण सामाजिक प्रॉब्लेम म्हणून बघत नाही आहोत. ड्रग्सचे कारखाने पकडले चाललेले आहेत, आपण तिकडे पण दुर्लक्ष करतोय. आपली मुलं दिवसभर काय करतात किंवा काय नाही करत याच्याकडे बऱ्याचशा पालकांचं लक्ष नसतं. त्यांना असं वाटतं, यांना भरपूर पैसा उपलब्ध करून दिला, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये टाकलं, यांना चांगले कपडे घेऊन दिले, चांगले मोबाईल घेऊन दिले, म्हणजे त्यांची पालकत्वाची जबाबदारी संपली. इनफॅक्ट हे सगळं न देता चांगले संस्कार दिले तर चालतील, ते आपोआप हे अर्न करतील. आपण कुठेतरी आपला समाज ज्यामुळे घडला हे विसरत चाललेलो आहोत मित्रांनो. डिव्होर्स हे त्याचा आउटकम आहे. हे वाढत चाललेले डिव्होर्स हे खूप मोठा आउटकम आहे. आणि आता समाज त्याला ओके होत चाललेला आहे, समाज त्याला एक्सेप्ट करत चालला, हा दुसरा प्रॉब्लेम. किंवा आपल्या शेजारी काय चाललंय हे सुद्धा माहीत नसणे, हा सुद्धा त्यातलाच एक परिणाम आहे. त्यामुळे आपण आता ह्या बसून कदाचित प्रत्येकाने इंट्रोस्पेक्ट करण्याची वेळ आलेली आहे की मी खरंच नातेसंबंधामध्ये सुदृढ होईल असे आदर्श निर्माण करतोय का, किंवा माझ्या आजूबाजूला तसं वातावरण निर्माण करतोय. हे व्हॉट्सअपवर मेसेजची जी संस्कृती आहे ना, त्यामुळे भावनांचं ट्रान्सफर होत नाहीये. पूर्वीसारखं एकत्र येणं हे मेकॅनिकल झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इमोशन्स उरलेले नाही आहेत. किंवा फॅमिलीचे व्हॉट्सअप ग्रुप्स असतात, ते एकमेकाला जस्ट इन्फॉर्म करत असतात, देर इज नो कम्युनिकेशन.
दॅट इज कुठल्याही प्रकारे मी व्हॉट्सअपला दोष देत नाही. व्हॉट्सअपद्वारे जे ग्रुप तयार होतात आणि त्याच्यामध्ये एकमेकाला नॉलेज किंवा फोटो शेअर करतात, ते दॅट इज जस्ट ट्रान्सफर ऑफ डेटा, नॉट ट्रान्सफर ऑफ इमोशन्स. त्यामुळे उद्या चालून जर समजा आपल्याला ही समस्या भेडसावायला लागली, तर आपल्याकडे उत्तर नाहीये मित्रांनो. भारतीय माणूस हा रिलेशनशिपला जास्त व्हॅल्यू देणारा माणूस आहे. पाश्चिमात्य माणूस रिलेशनशिपमधून पटकन बाहेर येतो, तो नंतरच दुसरं रिलेशनशिप निर्माण करतो आणि स्वतःला इमोशनली तो हील करतो. भारतीय माणूस तुम्ही बघा, आपल्याकडे डिव्होर्स झालेल्या मुला-मुलींचे परत लग्न होणं दुरापास्त झालेलं असतं, होत नाही. किंवा रिलेशनशिपमध्ये फेल्युअर आलेल्या मुला-मुलींचं लवकर लग्न किंवा लवकर रिलेशनशिप होत नाही. ते त्यातून बाहेरच पडत नाहीत किंवा फॅमिलीज बाहेर पडत नाही त्यातून. आपण इमोशनली हील होत नाही. पाश्चिमात्य देशात पटकन इमोशनली हील होतात आणि ते मूव्ह ऑन करून पुढच्या रिलेशनशिपमध्ये शिरतात. आपण त्या स्टेजला आलेलो नाही आहोत. आपली एक पिढी भरडली जाते त्यामध्ये, हे आपण बघत नाही आहोत. ही जबाबदारी तुमची, आमची, प्रत्येकाची आहे. मी माझ्या कोर्समध्ये, माझ्या प्रोग्राममध्ये जे काही मुलं मुली येतात आणि त्यांच्यामध्ये असं काही झालेलं असेल अनफॉर्च्युनेटली, तर मी पहिले त्यांना सल्ला हा देतो की पटकन नेक्स्ट रिलेशनशिप क्रिएट करा, लग्न करा. हे आवश्यक आहे. अन्यथा ते सफर होत राहतात. फर्स्ट थिंग तर आपल्याला हेच डील करायला हवं की रिलेशनशिपमध्ये एवढे डिव्होर्सपर्यंत जाण्या एवढे तणाव का आलेले. आणि माझ्यासाठी मटेरियलिस्टिक लाईफ हे एक फार मोठं कारण आहे असं मी मानतो. त्याला खूप जास्त महत्त्व, पैशाला महत्त्व दिलं गेलेलं आहे. खूप जास्त संसाधनाला महत्त्व दिलं गेलेलं आहे. खूप जास्त आपण फॅसिलिटीजवर अडून पडलेलो आहोत. ह्युमन व्हॅल्यूजवरचं महत्त्व कमी होत चाललं. त्यामुळे मला तुम्हाला तुमच्यापर्यंत हाच मेसेज पोहोचवायचा आहे की थोडंसं आपण आपल्या कोर व्हॅल्यूजला परत कनेक्ट होऊया, परत आपल्या मुलांपर्यंत ते पोहोचूया. कारण आपण आपल्या मनातले विचार, आपले संस्कार हे आपल्या पिढीत, नेक्स्ट जनरेशनतूनच पुढे पोहोचवू शकतो. तिथे जर गॅप राहिला ना, तर मग थर्ड जनरेशन हे वंचित राहतं. त्यामुळे याच्यावर थोडासा विचार करा. तुमचं स्वतःचं यावर काय इम्प्लिमेंटेशन करता येईल ते करा. कारण आपल्याला आपलं नेक्स्ट जनरेशन सेव्ह करणं आपली जबाबदारी आहे. आणि त्याला एकच मार्ग आहे, संस्कार. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह. नमस्कार.